पुण्यामधून कात्रजमध्ये दुचाकी गोडाऊनला आग लागली। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पुण्यामधून ही महत्त्वाची घडामोड सध्या कात्रजमध्ये ही आगीची दुर्घटना घडली। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि कात्रजमध्ये एका दुचाकीच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि ही दृश्यांमध्ये आपल्याला आग किती मोठ्या प्रमाणात हे दिसतंय। धुराचे काळे लोट आसमंतात पसरलेले दिसतात, त्याचप्रमाणे आगीचे लोटच्या लोट दिसतात ज्वाळांचे। कात्रजमधून ही दुर्घटना पुढे येते। गोडाऊनला आग लागली आहे, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत पुण्यामधून। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। अरुण, मोठी आग दिसतेय, दुचाकीचं हे गोडाऊन होतं असं कळतंय, काय नेमकं आगीचं स्वरूप आहे, कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत? कात्रज गुजरवाडी रस्त्यावरच्या एका इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असलेल्या गोडाऊन मध्ये ही आग लागली आहे। या आगीमुळे धुराचे लोट मोठे आपल्याला दिसत आहेत। आगीचं कारण अजूनपर्यंत समजलेलं नाही, मात्र आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 6 गाड्या रवाना झालेल्या आहेत। आणि जसं आपण आता म्हटलं त्यानुसार गाड्यांचं विशेष करून इलेक्ट्रिक वाहनांचं गोडाऊन होतं अशी प्राथमिक माहिती आहे। अर्थात आग अग्निशामक दलाचे अधिकारी आणि संबंधित यंत्रणा तिथे पोहोचले आहेत। आग नियंत्रणात आल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। अगदी आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही बातमी सांगूया। पुण्यामधली दृश्य आहेत, कात्रजमध्ये एका गोडाऊनला आग लागली, दुचाकीचे गोडाऊन होतं आणि आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आता सांगत होते त्याप्रमाणे इलेक्ट्रिक व्हेकल्सचा या ठिकाणी हे गोडाऊन असल्याचं कळतं, त्यामुळे निश्चितच आग मोठ्या प्रमाणामध्ये पसरताना दिसते आणि धुराचे काळे लोट अक्षरशः पसरलेले दिसत आहेत, आगीच्या ज्वाळा सुद्धा दिसतात। मोठी ही आग आहे, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत।